ऐकलं आपण, छानपैकी कवन ऐकलं, गाणं ऐकलं, विचार ऐकले, नंतर थटथटणारी झोप आहे. मला वाटतं संदीपजी, तुम्ही फक्त वय सांगितलं, पण मला तुम्हाला जन्मतारीख आणि जन्मवय सांगितलं नंतर कळवा, कारण आम्ही फोनवर संपर्कात असतो. पण आज मला वाटतं पहिल्यांदाच आम्ही एकमेकांना इतक्या मोकळेपणाने भेटलेलो आहोत. याचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. फक्त ब्राह्मण ऐक्य परिषद झाली ते फेब्रुवारी महिन्यात गेल्या वर्षी. तर त्या कार्यक्रमाला पंकजाताई मुंडे या उपस्थित होत्या आणि त्यांनी एक बोलताना असं सांगितलं की रेणुका माता आमच्या भागातली माहूरची आणि ती एक क्षत्रिय राजकन्या, त्यांचा विवाह जमदग्नी ऋषींशी झाला. म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय विवाह त्या काळात झालेला. आईचे संस्कार मुलांवर होत असतात, त्यामुळं त्यांच्यावर क्षात्रतेज झालं आणि पित्याकडून ब्राह्मतेज झालं. म्हणून आपण इदम क्षात्रम इदम ब्राह्मम असं परशुरामांच्या विषयी म्हणतो. आणि म्हणून मी ब्राह्मण ऐक्य परिषदेला आले, त्याचं कारण माझी आई ब्राह्मण, माझ्यावर आपले संस्कार झालेत म्हणून मी ब्राह्मण ऐक्य परिषदेला आले. आणि आज पंचांगकर्त्यांचा सत्कार माझ्या हातून झाल्यामुळे पुढल्या काळात माझं पंचांग बदलेल असं मला त्याने आशीर्वाद द्यावा. आणि त्यानंतर त्यांचं पंचांग बदललेलं तुम्हाला माहीत आहे. मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारलात, योगे 28. आम्हाला हा प्रश्न पडतो की 28 युग म्हणजे आमच्या पंचांगाच्या कालगणनेमध्ये इतका मोठा काळ येतो की इतके वर्ष ही पांडुरंगाची मूर्ती या ठिकाणी राहिली असेल का खरोखरच. आपण आरतीमध्ये म्हणतो तेव्हा अशाच एका ज्येष्ठ ज्ञानी व्यक्तीला मी हा प्रश्न विचारला की मला तरी स्वतःला कालगणनेमध्ये पटत नाही. तेव्हा ते म्हणले की त्याचा अर्थ असा आहे की तो जो विठ्ठल आहे तो युग म्हणजे संयुग, म्हणजे एकत्र असणं, एकत्र येणं, युगाचा तो अर्थ पण आहे. बरोबर आहे. तर 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणं मिळून संख्या झाली 28. ती ज्याच्यात एकवटलेली आहे असा तो पांडुरंग म्हणजे 28 युग आहे. आणि म्हणून त्याची भक्ती सगळेजण करतात, सर्वजण करतात. एकच पांडुरंग असा आहे आपल्याकडे की त्याची भक्ती सर्वजण करतात. नाहीतर आपल्याकडं हे रामभक्त, हे विष्णू भक्त, हे आणखीन कुठले तरी दुसऱ्या एका गणपती भक्त, हे शंकर, असे वेगवेगळे संप्रदाय आहेत. पण पांडुरंगाच्या बाबतीत मात्र ते नाही आहे. आणि तेव्हा त्याचा अर्थ तो त्या अर्थाने आपण घ्यायचा आहे. कमरेवरचे हात सुद्धा त्याचे वेगळ्या पद्धतीचे आहेत. आपण सूक्ष्म निरीक्षण केलं तर ते कळू शकेल. तेव्हा ते शिवैक्य सुद्धा आहे, त्यांच्या डोक्यावर जी पिंडी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी हरिहराची त्या ठिकाणी आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण सगळ्यांची समरसता साधली पाहिजे ती समरसता त्या पांडुरंगाकडे आहे. त्यामुळे निश्चितपणाने त्याच्या भक्तीमुळं आता आपण आषाढ महिना हे करतोय, सुरू झालेला आहे. आषाढ म्हणलं की शयनी एकादशी आली आणि पांडुरंगाची निश्चितपणाने आपण सगळेजण त्यावेळेस उपासना करतो. आज आषाढ शुद्ध प्रतिपदा आहे. संस्कृतचं महाकाव्य मेघदूत लिहिणारे कालिदास यांचा आज जन्मदिन आहे. 26 जून आज या कार्यक्रमाला आल्यामुळं कायमची लक्षात राहील. कारण त्याच्या जोडीला कालचा दिवस एक होता, काळा दिन. 25 जून आणीबाणी जेव्हा जाहीर झाली तो दिन, त्याला झाली 50 वर्ष. आणि जसं मगाशी तुम्ही म्हणालात की आपला ब्राह्मण वर्ग सुद्धा या सगळ्या कार्यामध्ये झोकून काम करत होता, तसं एकच फक्त उदाहरण देतो की 10 डिसेंबरला
10 डिसेंबर 75ला आमच्याकडे पोलीस आले घरी पकडायला आणि माझे वडील आणि काका यांना नाशिकच्या तुरुंगात टाकलं. 1.5 वर्ष होते. मी आणि माझा भाऊ आणि माझे 2 चुलत भाऊ आणि आमच्या भावकीतले 1-2 दाते, असे 8 दाते आम्ही तुरुंगात होतो. 75 सालची गोष्ट. आणि काल त्या निमित्ताने आपल्या भाजप सरकारने युतीने तो निर्णय केला आणि सगळ्या सरकारी कार्यालयातनं तो दिन साजरा करण्यासाठी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला की हा आणीबाणीत जे होते त्यांचा तुम्ही सत्कार करा. त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. आम्ही 7-8 जण होतो. संख्या मात्र त्यावेळेस होती 60-70च्या पुढे. त्यावेळेस ते बोलताना म्हणाले की आता इतकं सगळं असून देखील 5-7-8 लोकच फक्त या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यावेळेस त्या सूत्रसंचालकांना म्हटलं की त्या काळात ज्यांचं वय 35-40च्या पुढं होतं ते आत्ता कोणत्या वयाचे असतील, कारण जर त्याला 50 वर्ष झाली असतील तर ते काय वयाचे असतील का नसतील. आणि म्हणून ही संख्या इतकी कमी आहे. काही जण व्यस्त आहेत, काही जण आजारी आहेत, काही जण वृद्धत्वामुळे आलेले नाही आहेत, अशी अनेक कारणं आहेत. तेव्हा या सगळ्याची एक 25 जून नंतर येणारा हा चांगला 98वा वर्धापन दिन, ज्याला मी का आलो, सगळ्याच्या पाठीमागे कार्यकारण भाव असतो. तर 25 मेला जो आम्ही सारे ब्राह्मणचा जो पुरस्कार ब्राह्मण भूषण मला मिळाला, त्या कार्यक्रमामध्ये मनोज तारे आणि नगरकरी होते. आपल्या संस्थेलाही तो मिळाला. म्हणजे खरं तर तो मोहन दातेंना मिळालेला नव्हता, तो शतकपूर्ती करणाऱ्या दाते पंचांगाला मिळालेला होता. आणि म्हणून तशी शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या याज्ञवल्क्य आश्रमाला पण तो पुरस्कार मिळाला. त्यामुळे आपण दोघंही तसे पुरस्कार बंधू आहोत.